नमस्कार सर्वांना. जय महाराष्ट्र. आजचा निकाल जो आपल्या ठाणे महानगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणुकीचा आजचा जो निकाल लागला, ठाणे असेल, मुंबई असेल, अवघ्या महाराष्ट्रातून आणि विशेष करून ठाण्यामध्ये, तर आम्ही ठाण्यातले पॅनल क्रमांक 19 मधून आम्ही ड याच्यातून आम्ही लढत होतो. आमच्या समोर जे उभे होते ते फार मोठे प्रस्थापित लोक होते, शिवसेना शिंदे गटाचे, आणि त्यांच्यासमोर आम्हाला उमेदवारी दिली पक्षाने आणि आम्ही पण लढत होतो. खूप छान मतं पडली आम्हाला. नवीन चेहरे होते, नवीन संधी होती, नवीन कार्यकर्ते होते सर्व, आणि त्याच्यामधून सुद्धा 7,000चं मतदान हे मला वैयक्तिक पॅनल क्रमांक ड मधून झालंय. मी 19 नंबर पॅनल मधल्या आनंदनगर पासून हजुरी पर्यंतच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे आभार मानतो की त्यांनी मला 7,000 मतदान मतदानारूपी आशीर्वाद दिला आहे. आता ही एक नवीन संधी आहे. ह्यापुढे आम्ही जोराने आणि खूप स्ट्रॉंगली काम करू, आणि पुढच्या वर्षी जेव्हा इलेक्शन लागतील 5 वर्षांनी, तेव्हा नक्कीच विजय हा आमचा होईल. कारण ही एक आम्हाला पहिली संधी होती, ही पहिली परीक्षा होती. त्या परीक्षेत आम्ही काय करू शकत होतो हे आम्हाला समजलं. आता बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कळालेल्या आहेत, तर नक्कीच आम्ही येणाऱ्या पुढच्या 5 वर्षांनी पक्षाने संधी दिल्यानंतर नक्कीच आम्ही आमची ताकद लावू आणि विजय हा नक्कीच आपला होईल असा विश्वास येतो. सर्व नागरिकांना, सर्व कार्यकर्त्यांना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र केली आणि झटले आणि काम करत होते. कुठल्या पैशाला, मोहाला बळी पडले नाही. आम्ही सुद्धा लढलो, पण विकले गेलो नाहीये. आम्ही अजून शर्यत जिंकली नाही. आम्ही शर्यतीत आहोत. आम्हाला आमच्यावरती अभिमान आहे आणि कार्यकर्त्यांवरती, की पैशाला आम्ही बळी पडलो नाही. आम्हाला पण मोठमोठे ऑफर आल्या, पण आम्ही गेलो नाही. म्हणजे आम्ही स्वतःला मोठं समजतो, कारण की आम्ही विकलो गेलो नाही. बरेचसे विकले गेलेले आहेत, ते आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे. आम्हाला समाधान आहे की आम्ही विकलो गेलो नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वात प्रथम सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वामी समर्थ. आजचा जो प्रभाग क्रमांक 19चा जो 4चा पॅनल होता, त्याच्यामध्ये जो निकाल लागलेला आहे तो आम्ही मान्य केलेला आहे आणि आम्ही तो स्वीकारलेला आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आधारस्तंभ आहेत, श्रद्धास्थान आहेत. या विचारावरती आम्ही चालतो. आता हरलो म्हणून आम्ही काय पटांगण सोडून पडणार नाहीत. येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही काहीतरी वेगळंच पराक्रम करणार हा आम्हाला पूर्णपणे स्वामींवरती आणि आमच्या पूर्ण कुटुंबावरती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सगळ्या कार्यकर्त्यांवरती विश्वास आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी सर्वे, त्याच्यानंतर तसे शरदचंद्र पवार गटाचे सगळे पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांचा सुद्धा मी अगदी मनापासून आभारी आहे की त्यांनी दिवस रात्र एक करून प्रचार केला. त्यांनी बघितलं नाही. आणि सर्वात महत्वाचा विषय आहे की आम्ही जे आमची जी ही मतं आहेत ती आम्ही 1 रुपया खर्च न करता आम्हाला भेटलेली आहेत. महाराजांना 4,500 मतं भेटलेली आहेत आनंदनगर मधून, आणि आनंदनगर मधून पैशाचा पाऊस पाडून सुद्धा आम्ही हारलोय, पण आम्ही खरे जिंकलोय, कारण का लोकांनी आम्हाला मतदान भरघोस मतांनी दिलेलं आहे. आणि सर्वात प्रथम मी माझ्या आया बहिणींचा, तसंच सर्व माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि खास करून माझ्या पदाधिकाऱ्यांचा मी आभारी आहे. माझे विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, तसेच महिला विभाग संघटक असतील, उपविभाग महिला संघटक असतील, शाखा संघटक असतील, की ह्यांनी आमच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला मदत केली आहे. आणि त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सर्वांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे आज आम्हाला 4,500 मतं आनंदनगर मधून पडलेले आहेत. तशीच महाराजांना 7,000 मतं पडलेले आहेत. हार जीत तर काय होतच राहते. जे विजयी झालेत उमेदवार त्यांचा आमच्या सर्व कुटुंबाकडनं, आमच्या स्वामी परिवाराकडनं हार्दिक अभिनंदन. एवढंच बोलेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.